नमस्कार, मी निकिता पाटील. एबीपी माझावर आपलं सगळ्यांचं खूप स्वागत. गेला आठवडा हा महाराष्ट्रासाठी विशेषतः कोकणासाठी अतिशय विदारक, अतिशय आव्हानात्मक ठरलाय. मग चिपळूण असेल, महाड असेल, सातारा असेल, सांगली असेल, महापुरामुळे, दरड दुर्घटनांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. कुणी स्वतःचे सख्खे आईबाप गमावलेत, कुणी पोटची पोरं गमावलीत, तर कुणी सख्ख्या भावा बहिणीला मुकलंय. आयुष्यभर काबाड कष्ट करून उभारलेले संसार डोळ्यांदेखत पाण्यामध्ये वाहून जात होते आणि ही सगळी दृश्य टीव्हीच्या पडद्यावर बघताना पाहणाऱ्याचे सुद्धा डोळे पाणावल्याशिवाय राहत नव्हते. अशीच एक दुर्घटना म्हणजे महाडमधल्या ज्या तळीये गावावर दुःखाचा डोंगर हा काळ बनून कोसळला आणि एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. तिथे आमच्या प्रतिनिधी, माझ्या सहकारी डॉक्टर कविता राणे या प्रत्यक्ष हजर होत्या. त्या ठिकाणी किती विदारक होतं हे सगळं कव्हर करणं ते स्वतः कविता आपल्याला आज सांगणार आहेत. कविता, तुम्ही पत्रकारिता क्षेत्रामध्ये आधी सुद्धा होतात. गेल्या 6 वर्ष तुम्ही पत्रकारिता केलेली आहे रायगडमध्ये. त्यानंतर तुम्ही अँकरिंग करत आहात आणि पुन्हा एकदा विशेष बाब अशी की आधी तुम्ही रायगडमध्ये रिपोर्टिंग करत होतात आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला रायगडमध्ये जाऊन रिपोर्टिंग करणं हे अपरिहार्य होतं. तर किती काळीच पिळवटून टाकणारा होता तिथला सगळा अनुभव, किती विदारक होता, तुम्ही काय अनुभव घेतलात? खरं तर ना निकिता, महाडचा परिसर किंवा ज्या परिसरामध्ये सगळं झालं, हा सगळा परिसर मला नवीन नाही आहे. तिथली माणसं, तिथली प्रशासन व्यवस्थेतलं काहीच मला नवीन नव्हतं. भले मी मधले काही वर्ष पत्रकारितेपासून लांब असले तरी पण. त्यामुळे तिथे जाताना मी खूप वर्षांनी जाते असं माझ्यासाठी मुळीच नव्हतं. याशिवाय महाडचा पूर मी खूप वेळेला कव्हर केलेला आहे. दरडी कोसळणं ही सुद्धा घटना आम्हाला माहिती आहे, कारण 2005 साली जुई दासगावला दरडी कोसळल्या होत्या आणि त्याच्यातही अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली होती. त्यावेळेस मी पत्रकारितेत नव्हते, पण त्याच्या 1 वर्षांनंतर आले, त्यामुळे त्यांचं पुनर्वसन होताना ही सगळी प्रक्रिया मला माहीत होती. पण काल दरड कोसळली आहे आणि आज आपण तिथे जातोय असं रिपोर्टिंग मी सुद्धा या अगोदर केलं नव्हतं. आणि ज्या दिवशी सकाळी मी तिथे पोहोचले आणि तिथलं म्हणजे माझ्यासाठी असं होतं, मी समोर फक्त बघत होते आणि माझ्या मागून कोणीतरी मला सांगितलं त्या तिथे घरं होती. माझ्या नजरेला काहीच दिसत नव्हतं. माझ्या नजरेला फक्त तिथे मातीचा ढीक पडलेला दिसत होता. आणि ते स्वतःला सांगणं की याच ढिगाखाली 35 संसार गाडलेले आहेत आणि त्यांना शोधायचे प्रयत्न सुरू आहेत आता, त्यानंतर त्याच्या सगळ्याच्या बातम्या करणं, हे त्यावेळेस स्वतःला सांगणं आणि पुढे बातमी कव्हर करत राहणं हे खूप कठीण होतं. म्हणजे जरी मी म्हणेन की मला ते सगळं, मला तिथली माणसं सगळं माहीत असून सुद्धा माझ्यासाठी ते सोपं नव्हतं. ते तिथे जाऊन सुरुवात करणं ते खूप कठीण होतं. कविता, पत्रकार म्हटलं की तटस्थ राहावं लागतं. आपण भावना प्रधान असावं, पण ज्यावेळी आपण पत्रकारिता करतो किंवा रिपोर्टिंग करतो त्यावेळी आपल्या भावना या चेहऱ्यावर दिसू न देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. कारण आपण जर कोलमडलो तर समोरच्या प्रेक्षकाला आपण कसं कणखरपणे आपलं मत सांगणार किंवा कणखरपणे आपल्या भावना पोचवणार हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. पण या सगळ्या रिपोर्टिंगमध्ये तुम्हाला असा अनुभव आला का की एका वेळी असं तुम्ही भावनिकदृष्ट्या पुरतं कोलमडून गेला, असं तुम्हाला काही अनुभवायला मिळालं या ठिकाणी? कोलमडून गेले असं नाही म्हणणार मी, पण हो, भावना आवरणं त्या परिस्थितीमध्ये मला वाटतं कुणालाच शक्य नव्हतं. तिथे काम करणारे प्रशासकीय अधिकारी, तिथे अनेकांना कुणालाही त्या भावना आवरता येणं शक्य नव्हतं, कारण हा प्रसंगच तसा होता. पत्रकारिता करताना आपण कणखर असावं ही बाब मलाही मान्य आहे, पण मला वाटतं हे अशा घटना असतात जिथे तुम्हीही माणूस असता. कारण मला आठवतंय की मी दुसऱ्या दिवशी रिपोर्टिंग करताना जेव्हा तिथे पोहोचले होते, मी एका ठिकाणी खाली, कारण तिथे काहीच व्यवस्था काही नव्हती, सगळी घरं गेली होती. दूर खाली कुठेतरी एक घरं होतं जिथे मी वॉशरूमसाठी गेले होते आणि तिथून मी बाहेर आले आणि तो डोंगराचा रस्ता असा वरून खाली येत होता. आणि जे बाहेर आल्यानंतर मी जेव्हा जायला उजवीकडे वळले आणि माझी पावलं जिथे होती तिथे ठबकली, कारण हातात एक छोट्या बाळाचं कलेवर घेऊन ती माणसं खाली उतरत होती. माझ्या आजूबाजूला मला आपले कॅमेरामन दिसेना, तर माझा पहिला रिफ्लेक्स जो आपण रिपोर्टिंगचा असतो तो मी माझा मोबाईल काढला आणि मी रेकॉर्डिंग सुरू केलं, कारण मला ते व्हिज्युअल्स दिसले आणि ते माझ्या बाजूनं असे निघून गेले ते बाळ घेऊन आणि माझ्या पाठीमागून मला जोरात आवाज आला आणि त्या मुलाचे वडील होते ते. आणि ते इतक्या जोरात आले आणि त्यांना ते आधी कोणी बाळ देत नव्हतं, कारण त्या सगळ्या प्रोसिजर्स होत्या. आणि मग कोणीतरी सांगितलं की नाही, त्यांना घेऊ देत, त्यांना बघू देत ते. आणि त्यांनी ते बाळ, मातीचा भरलेला तो गोळा हातात घेतल्यानंतर अक्षरशः जमिनीवर पाय आपटत त्याला कवटाळत जे केलं, त्याच्यानंतर म्हणजे मला आठवते माझ्या हातामध्ये एका ठिकाणी मी मोबाईल धरलेला होता, पण दुसऱ्या हाताने मी तोंड दाबून माझा हुंदका आवरायचा प्रयत्न करत होते, कारण मला ते शक्यच होत नव्हतं. म्हणजे काम सुरू होतं पण
ते खूप कठीण होतं तिथे रोखणं. दुसऱ्या दिवशी मी त्या गंगावणे कुटुंबांची स्टोरी करायला गेले तर जवळपास मी 1.5 किलोमीटर चालत होते. ते मला म्हणतात ते जे दाखवायला आले इथे आहे गाव असं करत करत रस्ता नाहीये तिथे पोहोचायला. साधी बाईक जाऊ शकत नव्हती, गाडी जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. आणि मी कुठून तरी उतरून असं त्या घराने मला असं वाटलं की तिथे खूप लोक असतील म्हणजे आता थांबलेली असतील ज्यांची घरं. तर एक घराची पडवी आहे आणि तिथे 2 बायका आणि 2 मुलं अशी अक्षरशः मला तो बघितल्यानंतर जो पहिला शब्द माझ्या डोक्यात आला ते सर आश्रितासारखं आपण कुणाच्या तरी घरी बसतो तसे ते बसलेले होते. ते त्या क्षणी माझ्या काळजात सर्र झालं की ही काय परिस्थिती यांच्यावर आलेली आहे. 4 दिवसांपूर्वी यांचं घर होतं, हसतं खेळतं होतं, स्वप्न होती आणि आता ते अचानक शून्यात आले. जणू काय आज आपण पृथ्वीवर आलो असे ते तिथे होते. ते सगळं बघितल्यानंतर भावना आवरणं मला काय कुणालाही शक्य होणार नाही, म्हणजे कुणालाच नाही होणार ते शक्य. म्हणजे त्या दिवशीचाच आमचा इथला अनुभव सांगते कविता मी तुम्हाला. तुम्ही तिकडे प्रत्यक्ष रिपोर्टिंग करत होतात आणि ते चिखलाने माखलेलं तो पोटचा गोळा, तो चिखलाने माखलेला असा निरागस निपचित पडलेला तो गोळा ज्यावेळी त्या बापानी पाहिला आणि जसं त्या मुलाच्या वडिलांनी टाहो फोडला, हंबरडा फोडला, शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या न्यूजरूममधल्या एकाही व्यक्तीला भावना अनावर करणं शक्य झालं नाही, भावना आवरणं शक्य झालं नाही. प्रत्येकाच्या डोळ्यात त्यावेळी अश्रू होते, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. कविता तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर होतात. ज्या बापानी हंबरडा फोडला होता तिथे समोर तुम्ही होतात. मला माहीत आहे की हे सगळं तुम्हाला प्रचंड कठीण गेलं असणार, पण असेच आणखी असे काही प्रसंग तुम्ही त्या ठिकाणी अनुभवलेत का की त्या आयुष्यात तुम्ही कधीच विसरू शकणार नाही? काही वेळेला असं होतं की आपल्याला असं वाटतं की हंबरडा, अश्रू, आक्रोश हे दुःख आहे, पण त्याच्या पलीकडचं दुःख होतं. तुला जर आठवत असेल आपण अक्षयची स्टोरी केली होती, अक्षय कोंढाळकरची, जो सैन्यात आहे आणि ज्याने आई, वडील, बहीण, बायको सगळं गमावलं. ज्या 4 दिवस मी तळीयेमध्ये होते त्या 4 दिवसांमध्ये मीडियाशी म्हणून जे अक्षय बोलला ते माझ्याशी बोललेलं पहिलं आणि शेवटचं. त्याच्यानंतर अक्षयला अनेकांनी बोलतं करण्याचा प्रयत्न केला, अक्षयच्या तोंडातून शब्द आला नाही. 4 दिवसांमध्ये मी अक्षयच्या नजरेतना, डोळ्यातना एक टिपूस वाहताना पाहिलं नाही. अक्षयच्या गळ्यातना एक हुंदका आला नाही. पण त्याच्या डोळ्यांमध्ये बघितल्यानंतर राग, आक्रोश, दुःख, संताप, चीड या सगळ्या भावनांचं जे अक्षयचा चेहरा न रडलेला पण तरीही सगळं दुःख दाखवणारा, तो मला नाही वाटत की मला शेवटपर्यंत ते चेहरे विसरता येतील. तो एका घराच्या पायरीवर कुठेतरी बसून शून्यात नजर लावून बसला होता फक्त. त्याला काही, तो ब्लँक होता. मला माहित नाही त्याच्या मनात काय काय काहूर माजलेलं असेल, पण तो इतका उद्विग्न झालेला अक्षय होता की त्याच्या डोळ्यातनं पाणी नाही, त्याच्या गळ्यातनं आवाज नाही, पण तरीही त्याचं दुःख दिसत होतं. हंबरडे फोडणाऱ्या स्त्रिया तर खूप होत्या, अनेकींचं माहेर गेलं होतं, माहेर म्हणून बघायला काही शिल्लक राहिलं नव्हतं. पण न हंबरडा फोडता सुद्धा जे दिसणारं दुःख होतं तेही तितकंच भयंकर होतं. मग सगळेच जण होते त्याच्यामध्ये. अक्षदाच्या डोळ्यामध्ये पाणी नव्हतं, पण अक्षदाला बोलताना बघून आपण सगळे रडलो होतो. हो. आणि आज अक्षय असेल किंवा अक्षदा असेल, हे मुलं किंवा आपण तरुण म्हणूयात, उद्विग्न आहेत पण शांत राहिली. पण मला असं वाटतंय कविता तुमच्याशी बोलताना तुम्ही स्वतःसुद्धा तुमच्या भावनांना आवर घालू शकत नाही आहात ते सगळं अनुभवल्यानंतर. आणि हे सगळं साहजिक आहे. म्हणजे आज घरामध्ये तिकडचे प्रचंड भाग असे आहेत की प्रचंड निरक्षरता आहे, पायाभूत सुविधांची वानवा आहे, बऱ्याच अंशी गरिबी आहे. काही गावांमध्ये गावाकडे जाणाऱ्या पाऊलवाटा नाही आहेत, तर अख्खीच्या अख्खी गावं अंधारामध्ये बुडाली आहे. आज आपल्या घरामध्ये आपण फरशी पुसतो आणि फरशी पुसल्यानंतर साधी कोणी पावलं उमटवली तरी आपली चिडचिड होते. आणि तिकडे लोक अक्षरशः गुडघ्यापर्यंत चिखलामधली वाट शोधतायत. तुम्हाला किती कठीण गेला? आपण शहरात राहणारी माणसं, तुम्ही कसे मिसळलात तिथल्या लोकांमध्ये आणि या काळामध्ये जे अतिशय कठीण होतं? एक तर म्हणजे मला असं सांगायला आवडेल की सगळ्यांना असं वाटतं की एक कोंढाळकर वाडी होती म्हणजे असं खूप ग्रामीण, तर तसं काही नव्हतं. ती सगळी घरं पक्की घरं होती. अगदी तुझ्या माझ्या घरात जशी फरशी होते तशी असणारी अत्यंत उत्तम दुमजली वगैरे काही घरं होती. साक्षरतेच्या बाबतीत म्हणशील तर बहुतेक पूर्ण गाव हा साक्षर होता.
म्हणजे मला तिथल्या नर्स सांगत होत्या की काही दिवस अगोदरच त्यांनी तिथलं सगळं कोविडचं लसीकरण पूर्ण केलं होतं. इतर गावांमध्ये कोणी लस घ्यायला येत नव्हतं, तर या कोंडाळकरवाडीनं सगळ्यांनी एकत्र येऊन लस घेतली होती. मुली शिकलेल्या आहेत तिथल्या जिथपर्यंत, कारण लांब आहे, पायाभूत सुविधांची वानवा आहे, त्यामुळे बऱ्याच जणींना कॉलेजपर्यंत जाणं, पण जितकं शक्य होईल तितक्या मुली शिकलेल्या होत्या. त्यामुळे तो तसा काही त्यांचा प्रॉब्लेम नव्हता. गाव चांगलं, सुशिक्षित, व्यवस्थित, सधन म्हणता येणार नाही पण व्यवस्थित गाव होतं. आणि आत्ताचं म्हणशील चिखलाचं, तर मी पुन्हा ते सांगेन की रायगड माझ्यासाठी ती माझीच माती आहे. मी त्याच मातीत वाढली आहे, मी त्याच मातीत खेळली आहे, मी त्याच मातीत शिकली आहे. त्यामुळे माझ्यासाठी ते नवीन नव्हतं. पण ती दुःखाची माती होती, ती विध्वंसाची माती होती. त्या मातीमध्ये पाय टाकताना तो माझ्या कामाचा भाग होता, मी ते करत होते. पण कॅमेरामन अरविंद होता माझ्यासोबत आणि अरविंद एका क्षणी मला बोलला की कविता, आपण जिथे पाय टाकतोय ना त्याच्या खाली न जाणो किती जण असतील, आपण अक्षरशः त्यांच्यावरून चालतोय. निकिता, ते खूप कठीण होतं ते तिथे हे स्वतःला सांगून पुन्हा तिथे काम करणं. जेवढं ते माझ्यासाठी होतं तेवढंच ते NDRF, SDRF, TDRFची जी पथकं होती, जी तिथे जवान सगळे काम करत होते, त्यांच्यासाठी पण ते तेवढंच कठीण होतं. कारण अनेक डोळे आहेत बाहेर जे आशा लावून बसलेत की आता तरी माझा माणूस मला दिसेल, आणि आपल्याकडे काहीच तिथे हे नाही. आणि तो फक्त चिखल नव्हता, म्हणजे शेवटला तर परिस्थिती इतकी बिकट झाली होती बचाव कार्य थांबवण्याच्या अगोदर की NDRF, SDRFच्या पथकांना हे कळतही नव्हतं की नेमकं कुठे शोधायचं. ते सांगतानाही अंगावर शहारे येतात की जिथे वास येईल कुजलेला तिथे ते खणत होते. आणि मग ते कुजल्यानंतर बऱ्याच ठिकाणी जनावरं असायची, अपेक्षा असेल की कोणी, आणि अनेकांचे फक्त अवयव हाती लागत होते. ते सगळं खूप विदारक होतं. मग त्या नातेवाईकांनाही ते पाहवलं नाही आणि मग अल्टिमेटली सगळ्यांनी सांगितलं की आता हे बस, आता काढूच नका. ज्या मातीमध्ये त्यांनी चिरशांती घेतले तिथेच त्यांना सुखाने राहू देत. ही त्यांची अवहेलना होण्यापेक्षा तुम्ही काढूच नका, कारण अल्टिमेटली काढूनही त्यांना पुन्हा मातीतच दफन करत होते. त्यांना जाळताही आलं नाही. तुफान पाऊस होता, लाकडं वगैरे सगळ्याची व्यवस्था काय करणंच शक्य नव्हतं. त्यामुळे त्या सगळ्यांनी अल्टिमेटली तो निर्णय घेतला. आणि तो निर्णय घेतानाची जी प्रक्रिया होती तिथे संध्याकाळी अगदी, आणि सूर्य मावळत होता आणि ते लोक गावकरी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत होते, ते बघताना ना जिल्हाधिकाऱ्यांना अश्रू आवरत होते ना आमच्यापैकी कुणाला जे तिथे ऐकत होते. म्हणजे कविता, अक्षरशः अंगावर काटा आणणारं आहेत हे सगळे अनुभव. म्हणजे तुम्ही सुरुवातीला रिपोर्टिंग करत होतात बरीच वर्ष, मध्ये बरीच वर्ष तुम्ही बऱ्याच क्षेत्रामध्ये कामही केलं, नंतर तुम्ही वृत्तनिवेदक झालात, आता तुम्ही वरिष्ठ वृत्तनिवेदक आहात. या सगळ्यांमध्ये सामायिक काय, तर तुम्ही एक पत्रकार आहात. पण ज्यावेळी तुम्ही तिथे गेलात, तिथून तुम्ही रिपोर्टिंग करत होतात, तुम्ही तुमच्या सोशल मीडिया साईट्सवरून तिथल्या लोकांसोबतचे अनेक छायाचित्रसुद्धा शेअर केलेले आहेत. म्हणजे लोकांना त्या ठिकाणी अक्षरशः खायला नव्हतं, पण एका आजीबाईंनीच खास तुमच्यासाठी भाकरी का होईना भाकरी बनवली, असे अनेक छोटे छोटे छायाचित्र तुम्ही तुमच्या सोशल मीडिया साईट्सवरून शेअर केली आहेत. तर एक पत्रकार वगळता रिपोर्टिंगचा अनुभव तर आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूच, पण त्या व्यतिरिक्त एक माणूस म्हणून तुम्हाला काय अनुभव आला तिथे? तर की म्हणजे आपलं दुःख हे विसरून दुसरं, मला एक सगळ्यात त्या गावचं जे आवडलं की मी जवळपास 5 दिवस तिथे होते, पण तेवढ्या दिवसांमध्ये कुणीही, म्हणजे दुरूनही माझ्या कानावर असं आलं नाही की काय करताय तुम्ही इथे, आमचं इतकं नुकसान झालं. जे जनरली अशा ठिकाणी उद्विग्नता असते तशी कुठेही नव्हती. रादर ते गावकरीच सगळे माझ्याशी खूप चांगले वागत होते. फक्त गावकर, तिथली सगळी प्रशासन यंत्रणा पण माझ्याशी अत्यंत चांगली वागत होती. आणि तीन एक दिवसांनंतर तर ते सगळे मला, मी सकाळी आल्यानंतर आलात का मॅडम असं विचारायचे, कुठे राहताय, जेवलात का. आणि शेवटच्या दिवशी जेव्हा मी तिथे गेले, मला लाईव्ह होतं आणि मध्ये खायला काही मिळालं नाही, तर मी गावात पोचले आणि ते सगळ्यांसाठी बनायचं, तर मी आपलं कॅमेरामॅनला म्हणत होते की अरे भूक लागले, मला ब्रेकफास्ट नाही करता आला. तर ते एका माणसाने ऐकलं आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही थांबा इथेच म्हणून. आणि मग तो दुसऱ्या वाडीवर त्याचं घर होतं, तिथे जाऊन एक भाकरी माझ्यासाठी घेऊन आला. कधीच नाही विसरणार मी, कारण एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा त्यांचं अख्खं गाव दुःखामध्ये आहे, तेव्हा आपल्या गावात आलेलं कोणीतरी भुकेलं आहे असं म्हणून त्यांनी ती भाकरी मला दिली. माझ्यासाठी तळीयेने दिलेली ती सगळ्यात मोठी आठवण आहे. त्याच्यामुळे मी जाणीवपूर्वक तो फोटो काढून ठेवला, कारण ती आठवण आहे. तिथे काम करणाऱ्या SDRF, TDRFच्या टीम्स होत्या, त्यांनी एक विनंती केली की मॅडम फोटो काढा. मी म्हटलं की माझ्याशी, तर ते म्हणाले नाही, तुम्ही तेवढ्याच चिखलामध्ये आमच्यासोबत आलात, तुम्ही तिथे केलं, तुम्ही
ते सगळं काम जवळून बघितलं तर आम्हाला असं वाटलं की आमच्यापैकीच तुम्ही एक आहात म्हणून इथे. ती पण खूप मोठी आठवण राहिली माझ्यासाठी. माणसं शेवटी अशा वेळेला माणुसकीचा एकच धर्म जपतात. मला वाटतं तोच मला तिथे सगळ्यांमध्ये दिसला. हो. आणि मला असं वाटतं कविता, की जसं हे अनुभव, या आठवणी तुम्ही कधीच नाही विसरू शकणार. आम्ही इकडे न्यूजरूममध्ये राहून शेकडो किलोमीटर दूर अंतरावरून जे काही आम्ही अनुभवलं, टी व्हीच्या पडद्यावरून का होईना जे काही आम्ही पाहिलं ते आम्ही सुद्धा विसरू शकणार नाही. पण या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं असं आहे की ज्या वेदना कोकणातल्या, रायगडमधल्या, त्या गावामधल्या, तळीये गावामधल्या नागरिकांनी, तिथल्या लोकांनी अनुभवल्या, ते तर आयुष्यात कधीच सावरू शकणार नाही कविता. या छोटेखानी संवादातून, या अनुभव कथनातून आम्ही अगदी जुजबी गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. कविताच्या माध्यमातून आपण त्या जाणून घेतल्या. खरं तर कोकणी माणूस आज काय अनुभवतोय ते संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तोच आमचा हा एक छोटासा प्रयत्न होता. धन्यवाद. शांत व्हा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.